दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, 22 डिसेंबर रोजी 8वी NMMS ची आपली परीक्षा आहे। त्या अनुषंगाने आपण एक सराव पेपर म्हणून आपण 2023-24 चा जो झालेला पेपर होता मागच्या वर्षीचा तो बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत शालेय क्षमता चाचणी, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सॅटचा पेपर। त्यामध्ये सॅटचा पेपर बघा 24 डिसेंबर 2023 ला इयत्ता 8वी साठीचा झालेला पेपर आहे। तर आपण मराठी मीडियम मधून गणिताचा पेपर बघणार आहोत। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे 71 नंबरचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? तर त्रिकोण एकरूपतेची बाबा कसोटी, कोबा कोते, बाकोबा असते, को कसनस, म्हणून पर्याय क्रमांक 4 ला त्याचं उत्तर येणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे 72 नंबर। खालीलपैकी त्या माहितीच्या चौकोनाची रचना करता येत नाही। आता करता येत नाही या संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे। तर पहा, चौकोनासाठी 3 बाजू आणि 2 कर्ण हे आपल्याला दिले गेले असले तर आपण काढू शकतो। 1 बाजू व 4 कोण, जेव्हा आपल्याला 4ही कोण दिले असतात एक बाजूली, ते त्यावेळेला आपल्याला काय येतं, तो त्रिकोण चौकोन असतो तो काढता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे। लगतच्या 2 बाजू व 3 कोण, म्हणजेच आपल्याला कसं असेल की ह्या लगतच्या 2 बाजू असतील आणि आपल्याला समजा हा कोण दिला असेल, याच्यावरून आपण एक कोण काढला, त्याच्यामुळे अशी रेष असेल, आणि त्यानंतर इथून जर आपण एक कोण काढला किंवा इथून एक जर कोण काढला तर आपल्याला काय करता येतो, चौकोन काढता येतो। म्हणून हे सुद्धा आपलं बरोबर आहे। 4 बाजू म्हणजे आपल्याला जर 4 बाजू दिल्या असतील आणि एक कर्ण दिला असेल तरी सुद्धा आपल्याला काय येतं, चौकोन काढता येतो। फक्त 4 एक बाजू दिली असेल आणि 4 कोण दिली असतील तर आपल्याला तिच्यावर उत्तरता येत नाही, चौकोन काढत नाही एक्झॅक्टली, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघता येतील। त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजेच 22 डिसेंबरच्या परीक्षेमध्ये त्यांना सुद्धा थोडासा लाभ होईल। चला तर पुढचा प्रश्न बघूया। 73 नंबरचा प्रश्न। कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब बिंदू, शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू, कोन दुभाजकांचा संपात बिंदू एकाच रेषेवर असतात? म्हणजेच आपल्याला काय पाहिजे आहे, ऑर्थोसेंट्रॉइड पाहिजे, सेंट्रॉइड पाहिजे आणि इन सेंटर कोलिनियर पाहिजे। तर असे कुठले असतात, कुठल्या याच्यावर आपल्याला बघायला मिळतात? तर लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण। तर त्याचं उत्तर आहे समद्विभुज त्रिकोण। यामध्ये आपल्याला काय असतं की सगळे एकाच रेषेवर मिळतात, म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। त्यानंतर पुढील 74 नंबरचा क्वेश्चन आहे। आपल्याला दिलेल्या शेजारील आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत, त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? आता आपल्याला पहिलं जे विधान दिलेलं आहे अँगल PMN, PM आणि N, म्हणजे हा जो अँगल आहे तो, व RNM, RN आणि M म्हणजे हा जो अँगल आहे तो रेषीय जोडीतील कोणांची जोडी होते। आता ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी होत नाही, हा काय होतो, आंतरकोनांची जोडी होते, म्हणजेच काय आहे, इंटिरियर अँगल्स होतात। म्हणजे पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे, कारण ते रेषीय जोडीतील कोण न असता हे काय आहे, आंतरकोन आहेत, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, इंटिरियर अँगल्स। म्हणजे पहिलं उत्तर चुकीचं आहे। त्यानंतर दुसरा विधान दिलेला आहे अँगल AMQ, AM आणि Q, म्हणजेच हा कोन आणि BNS हा कोन, ही संगत कोणांची जोडी आहे। आता ह्याचा
जो संगत कोणांची जोडी असते ती आपल्याला MNS ही असणार आहे, ही नाही. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच दोन्ही पण विधान आपल्याला चुकीची दिलेत. फक्त विधान अ बरोबर, फक्त विधान 2 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर आणि दोन्ही विधाने चूक. इथे दोन्ही विधाने चूक आहेत कारण हे काय आहेत, एक्सटिरियर अँगल आहेत. पण जर संगत कोणांची जोडी जर घेतली तर वर म्हणजे दिलेल्या पॅरलल लाईन्सच्या वरचा किंवा रेषेच्या वरचा आणि खालील रेषेच्या वरचा असे दोन कोणांची काय असते, संगत जोडी असते. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. हे दोन्ही चुकलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पहा, 75 नंबरचा आहे. एक दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊनही एक पुस्तक 360 रुपीजला विकले तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत काढायची. इथे आपल्याला काय केलं, विचारलेलं आहे खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस विचारलंय. आणि हे उदाहरण सोडवताना कसं सोडवायचं बघा. आपल्याला सूट म्हणजे डिस्काउंट सूट माहितीये. त्यानंतर पुस्तकाची MRP जी आहे, सॉरी आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं, सेलिंग प्राइस माहितीये म्हणजे विक्री किंमत माहितीये आणि खरेदी किंमत काढायला सांगितली. यामध्ये पहा आपल्याला 10% सूट दिले, डिस्काउंट दिलाय. कुठली पण गोष्ट असते 100% असते. म्हणजे 100 मधून जर 10 केले तर 90% काय झाले, ही MRP झाली. म्हणजे खरेदी किंमत मूळ छापील किंमत झाली. तर तिच्यामध्ये आपण MRP बरोबर 90% MRP ची 90% म्हणजेच काय करायचं की 90 ने गुणायचं आणि 90% म्हणजे 90 डिवाइड बाय 100 झाले. तर ही कशा बरोबर किंमत आहे आपल्याला 360 पैकी. म्हणून MRP बरोबर 360 गुणिले 100 भागिले 90 केले तर हे 0 गेलं, हे 0 गेलं आणि 9 चोक 36 हे 0 आणि हे 0. म्हणजेच ती वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, मार्क प्राइस किती असणार आहे तर 400 रुपयाची असेल. आणि पर्याय क्रमांक आहे 1. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय 1, त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा 76 नंबरचा प्रश्न बघूया. 76चा 3/5, 7/9, 1/3 आणि 9/11 यापैकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यामधील आपल्याला फरक विचारलेला आहे. तर यामध्ये पहा, जर 5 ने मी 3 ला जर भाग दिला, पहिल्या याच्यामध्ये जर 5 ला 3 ने भाग दिला तर मला उत्तर म्हणजे मिळतं 0. इथे जर आपण प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे, डिनॉमिनेटर बिग आहे म्हणजे छेद मोठा आहे. त्यामुळे हे झालं छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच काय झालं, प्रॉपर फ्रॅक्शन झाला. आणि 5 ने जर 3 ला भाग द्यायचा आहे तर इथे 0.3 येईल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 0.3 येईल, 0.0 येईल. म्हणजे जर मी इथे 2 शून्य दिले, इथे 2 शून्य दिले, इथे 2 शून्य दिले आणि इथे 2 शून्य दिले, कारण आपण इथे प्रत्येकाला पॉइंट देतोय. म्हणजेच आता 300 ला 5 ने भाग दिला तर इथे होतं 0.60. त्यानंतरचा दुसरा आहे 700 ला जर 9 ने डिवाइड केलं तर 0.77 माझं उत्तर येतं. म्हणजे 9 7 63, 9 7 जा 63, 70 - 63 केले तर 7 उरतात. परत 0 घेतला तर पुन्हा 70. म्हणजे याप्रमाणे 100 ला जर 3 ने केलं, भाग दिला, डिवाइड केलं तर 0.33 येतं. आणि 11 नी मी 900 ला डिवाइड केलं तर 0.81 हे उत्तर येतं. मग यामध्ये पहा आपल्याला सर्वात काय विचारलंय, सर्वात लहान अपूर्णांक. यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक 0.33 कोणाचं उत्तर आलंय तर ह्याचं उत्तर मिळालेलं आहे. हा काय आला, स्मॉल आला. आणि सर्वात बिग म्हटला तर 81 आहे. म्हणजे हा अपूर्णांक काय येणार, सर्वात बिग अपूर्णांक येणार. आणि यांची आपल्याला काय करायला सांगितलंय, फरक काढायचा आहे. म्हणजे सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची. म्हणजे 9/11 मायनस 1/3 केलं तर यांचं सबट्रॅक्शन करण्यासाठी काय करायचं आहे, वजाबाकीसाठी छेद समान करायचा आहे. पण इथे आपल्याला काय करायची, ट्रिक्स लावायची आहे. इथे ट्रिक्स लावताना काय करायचंय की या दोघांचा करायचा
गुणाकार 11 वन जा 11 आला, नंतर या दोघांचा करायचा गुणाकार 9 3 जा 27 आला, तो इथे लिहिला, म्हणजेच इथे आले 27 मायनस 11 आणि या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे 33 आला. 27 मधून 11 गेले, उत्तर येतं 16/36. ह्याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळालं, त्याचा डिफरन्स, आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक ट्रिक्स आहे, ट्रिक्स नंबर 2. ही ट्रिक्स नंबर 1 बघितली, याप्रमाणे करा, किंवा मग तुम्हाला याप्रमाणे जे सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. एक्सक्यूज मी. यांच्यामध्ये आपल्याला पहा 3/5, 9/7, 1/3 आणि 9/11 या प्रत्येकामध्ये काय आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजेच काय, अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा फरक आहे. प्रत्येकामध्ये आपल्याला 2चा फरक आहे. ज्या वेळेला डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा 2 ने जास्त असतो, त्यावेळेला जो अपूर्णांक किंवा ज्याचा छेद सर्वात कमी असतो, लहान असतो, तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजेच इथे पण फरक केला तर 2चा येईल, म्हणजे 3तून 2 गेले 1 किंवा 1 अधिक 2 केले तर 3 येतात. तर ज्याचा अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा छेद म्हणजेच डिनॉमिनेटर काय असतो, स्मॉल असतो, तो अपूर्णांक स्मॉल असतो. म्हणजे हा आपल्याला काय मिळाला, स्मॉल मिळाला. आणि ज्याचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर बिग असतो, हा बिग आहे, तो अपूर्णांक, हा अपूर्णांक काय मिळाला बिग मिळाला. आणि आता ह्यांची सबट्रॅक्शन आपण केली तर ती याप्रमाणे मिळते. म्हणजे लहान मोठेपणा ओळखायचा 2 प्रकारे केला, एक या प्रकारे आपण भाग देऊन केला, आणि दुसरं याप्रमाणे शोधला की त्यांच्यामधला अंश आणि छेदामधला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधला फरक किती आहे, डिफरन्स किती आहे, तर तो समान आहे, प्रत्येक ठिकाणी 2चा फरक आहे. असं जेव्हा कंडिशन असते त्यावेळेला जो अपूर्णांकाचा छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात स्मॉल असतो तो सर्वात स्मॉल अपूर्णांक असतो, आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो, हिच्यामध्ये 5, 9, 3, 11 मध्ये सर्वात मोठा 11 आहे, म्हणून हा अपूर्णांक काय असणार आहे, सर्वात बिग असणार आहे. आणि इथे पण आपल्याला त्याचप्रमाणे मिळालं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला उत्तर काय मिळालं, पर्याय क्रमांक 1 आला. तुम्हाला परीक्षेमध्ये जी ट्रिक्स सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही आपल्या फायनल पेपरला सोडवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. 77 नंबरचा प्रश्न आहे, एका कारची सरासरी वेग आपल्याला दिलाय 60 किलोमीटर, ताशी 60 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेवढंच अंतर जाण्यासाठी 6.5 तास मध्ये आपल्याला जर कापायचं असेल तर त्याचा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. म्हणजे 1 तासाला 60 किलोमीटर जातं, तर अंतर आपल्याला काढायचं की टोटल डिस्टन्स किती असेल, एकूण अंतर म्हणजे 8.5 तासामध्ये किती अंतर जातं. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 60 मल्टिप्लाय बाय 8.5 केले, आणि तेवढं जेवढं अंतर होईल तेवढंच आपल्याला 7.5 तासामध्ये जायचं असेल तर त्याला आपल्याला 7.5 ने भाग द्यायचा आहे. इथे जर आपण दोन्ही पण दशांश चिन्ह जर काढून टाकले तर 60 मल्टिप्लाय बाय 85 येतं आणि डिवाइड बाय 75 येतं. म्हणजे याप्रमाणे जर आपण काढलं तर यामध्ये आपल्याला पहा, दोघां ठिकाणी जर 15 ने भाग दिला तर 15 5 जा 75, 15 5 75, 15 चौक 60 मिळाले, 5 1 5 आणि 17 5 85. यांचा जर गुणाकार केला 17 चौक किती होतात, 68 होतात. तर आपल्याला ताशी वेग काढायचा आहे, आणि कितीने वाढवावा लागेल असं विचारलंय. तर 60 मध्ये आपल्याला इथे ह्यांची काय करावी लागेल, नवीन आपल्याला वेग मिळालाय, म्हणजे 68 मायनस 60 केले तर 8 किलोमीटरनी काय करावं लागेल, आपल्याला 8 किलोमीटरने आपल्याला वेग वाढवावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक येईल, पर्याय क्रमांक योग्य आहे, पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर येईल. याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं, कारण आपल्याला 7.5 किलोमीटरसाठी आपल्याला 68 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 68 किलोमीटर वेग पाहिजे होता, पण आधी 60 होता. मग या दोघांमध्ये आपल्याला कितीने वाढवावा लागेल, इकडे आपण वेळ जास्त असेल तर किलोमीटरचा वेग कमी असेल, आणि वेळ तास आपण कमी जर घेतले तर आपल्याला
त्याचा स्पीड काय करावा लागेल, वाढवावा लागेल. म्हणून इथे 68 आलं. यांची वजाबाकी केली तर 8 किलोमीटरने आपल्याला ताशी, एका तासामागे आपल्याला 8 किलोमीटरचा वेग जास्तीने वाढवावा लागेल. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं मित्रांनो. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कारण लगेचच मी दोन्ही म्हणजे आपलं मॅथचा पेपर सुद्धा एक्सप्लेनेशन देणारच आहे. त्याचबरोबर तुमचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञानाचा पेपर सुद्धा आपण सोल्युशन बघणार आहोत. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गेस पेपर काढून देणार आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 22 तारखेला पेपर साधारण येऊ शकतो. तर जर तुम्हाला तो गेस पेपर बघायचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल सोबत राहा, म्हणजेच तुम्हाला ते पेपर बघता येतील. चला तर पुढचं उदाहरण आपण लगेच बघूया. 78 नंबरचा प्रश्न आहे. 0.2 प्लस 0.02 प्लस 0.002 चा ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय, बरोबर किती? आधी आपल्याला काय करायला लागेल, ब्रॅकेटची ऍडिशन करावी लागेल. म्हणजेच काय तर 0.2 प्लस 0.02 प्लस 0.002 यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 0.222. आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, याचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे 222 चा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. तर वर्ग करताना आपल्याला जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ह्याचं आपण 222 गुणिले 222 जर केला तर त्याचं उत्तर येतं 49284 ह्याप्रमाणे येतो. पण जर आपल्याला इथे दशांश चिन्ह दिलंय म्हणून आपल्याला दशांश चिन्ह ठेवायला लागेल. 1 2 3 म्हणजे दशांश चिन्हानंतर 1 2 3 घर आहे, त्याच्या दुप्पट म्हणजे 6 घर आपल्याला काय करावं लागेल, बॅक यावं लागेल. म्हणजे 1 2 3 4 5 आणि इथे 0 ठेवून इथे दशांश चिन्ह ठेवून असं करावं लागेल. म्हणजे हे आपलं फुल अँड फायनल उत्तर असेल 0.049. तर कुठे आहे हे बघा, 0.049. तर हेच आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. जर तुम्हाला याचा गुणाकार करून तुम्ही हे करू शकता किंवा ट्रिक्सने सुद्धा तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करू शकता, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. चला पुढचा आहे 79चा प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या किती विचारली, म्हणजे रेडियस विचारलेली आहे. आता ह्याची आकृती आधी पटकन जर आपण आकृती काढली तर पटकन आपल्याला कसा प्रश्न सोडवायचा हे लगेच कळतं. बघा याप्रमाणे आकृती काढली. आपल्याला जीवा वर्तुळाची जीवा दिली म्हणजे कॉर्ड दिली 60 सेंटीमीटर आणि त्याच्यावर आपण काय केलेलं आहे, वर्तुळ केंद्रापासून अंतरावर जीवेवर आपण जर अंतर हे जीवेपासून वर्तुळ केंद्राचं अंतर आपल्याला दिलंय 16 सेंटीमीटर. म्हणजे ही 16 सेंटीमीटरची लंबांतर झालं त्याचं. आणि जीवेवर टाकल्यामुळे हे दोन भाग होतात. म्हणजे ही 30 सेंटीमीटरचा झाला, हा 30 सेंटीमीटरचा झाला, कारण जीवा आपल्याला दिली 60 सेंटीमीटरची. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की ओबी म्हणजेच त्रिज्या विचारली आहे. आता जर इथे तुमचं पायथागोरस ट्रिपलेट जर पाठ असेल तर काहीही उत्तर न सोडवता अगदी 2 सेकंदामध्ये त्याचं उत्तर मिळतं. कारण त्याची ट्रिपलेट काढायची हे असेल तर पहा, तर ते ट्रिपलेट आहे 16, 30 आणि 34चं ट्रिपलेट आहे, म्हणजेच त्रिकूट आहे. म्हणजेच आपल्याला त्रिज्या बरोबर किती मिळाली, 34 सेंटीमीटर मिळाली. म्हणजे ही किती आली, 34 आली. आता इथे हिच्यामध्ये मी कुठलंही कॅल्क्युलेशन केलं नाही. पण जर तुमचं हे पाठ नसेल तर आपल्याला पायथागोरस थेरमनुसार आपल्याला त्याचं काढता येतं. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज केली तर होतं. म्हणजेच इथे काय येईल की आपल्याला ओबी काढायचा आहे. ओबीचा स्क्वेअर बरोबर 16चा वर्ग अधिक 30चा वर्ग केला. 16चा वर्ग होतो 256, 256 प्लस 30चा स्क्वेअर होतो 900. यांची जर बेरीज केली तर ती होते 1156. आता हे झाले ओबीचा स्क्वेअर आला. पण जर मला ओबी करायचं असेल तर मला याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. आणि स्क्वेअर रूट जर घ्यायचा असेल तर इथे मला स्क्वेअर रूट माहिती पाहिजे. पण जर याचा स्क्वेअर रूट माहिती नसेल तर त्याची ट्रिक्स कशी वापरायची बघा. ट्रिक्सने काढायचं की शेवटचा नंबर जो आहे की 6 आहे तो कोणाकोणाच्या 2 वर्गांच्या मागे येतो. तर 6चा वर्ग 36 येतो, तर त्याच्या युनिट प्लेसला एकक स्थानी 6 येतो. आणि 4चा वर्ग 16, 4च्या वर्गाच्या मागे 16च्या म्हणजे
4चा वर्ग काय झाला 16, म्हणजे युनिट प्लेसला 6 आला आणि 6चा वर्ग झाला 36, तर तो 6 आला, म्हणजेच यामध्ये आला. आणि आता आपल्याला याच्या पुढचा नंबर शोधायचा आहे. यासाठी आपल्याला काय करायचंय, वर्ग काढायचा, म्हणून ह्या दोन संख्या कट करायच्या, राहिले 11. 11 ही संख्या कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येते, तर 3चा वर्ग होतो 9 आणि 4चा स्क्वेअर होतो 16. याच्यामध्ये आपल्याला 10 येतो, म्हणजेच स्मॉल नंबर घ्यायचा, इथे 3 घेतला आणि इथे 3 घेतला. आता 34 आणि 36 म्हणजे 34 आणि 36 पैकी कोणाचा हा वर्ग आहे हे बघायचं असेल तर यामध्ये काय करायचं, 3 मल्टिप्लाय बाय 4 करायचं. यांचं उत्तर येतं 12. 12 पेक्षा 11 काय आहे, स्मॉल आहे, म्हणून स्मॉल नंबर घ्यायचा. म्हणजेच हा वर्ग कितीचा आला, 34चा आला. म्हणजेच आपल्याला ही त्रिज्या किती मिळाली, तर 34 आली. इथे पण मी ट्रिपलेटने डायरेक्ट केलं होतं, म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय मिळणार आहे, पर्याय क्रमांक 4 येणार आहे, की त्रिज्या किती सेंटीमीटरची, 34 सेंटीमीटरची. याप्रमाणे तुम्ही करायचं होतं. जर ट्रिपलेट पाठ करून ठेवलात आता वेगवेगळ्या प्रकारचे, तर नक्कीच तुमचा वेळ वाचतो. अगदी 2 सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकता. चला आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे 80 नंबरचं. प्रश्न असा होता, एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीचे घनफळ दिलाय, म्हणजे व्हॉल्यूम दिलाय 150 घन सेंटीमीटर असून तिची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर असेल, तर तिची जाडी म्हणजेच आपल्याला काय करायचंय, उंची काढायची, म्हणजे हाईट काढायची आहे. मग आता इष्टिका चितीचे व्हॉल्यूमचं सूत्र, घनफळाचं सूत्र काय आहे, V इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, ह्याप्रमाणे दिले. आणि आपल्याला उंची विचारलेली आहे, त्यामुळे आपल्याला सरळ सरळ काय करायचंय, की जे घनफळ दिलेलं आहे 150 भागिले इकडे h राहील, म्हणजे यांचं गुण हे दिलंय 10 गुणिले 5. यांचा जर भागाकार केला तर हे 0 गेलं, हे 0 गेलं, म्हणजे h 5 5 5 त्रिक 15, म्हणजे h बरोबर किती आलं, 3 सेंटीमीटर आलं. म्हणजेच पर्याय उत्तर काय आलं, आपलं करेक्ट उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. ही आकृती चुकून काढली गेली आहे, हिच्याकडे दुर्लक्ष करा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता 81 नंबरचा. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास म्हणजे डायमीटर दिलेला आहे, d दिलेला आहे 84 मीटर असून बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केलेला आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, वर्तुळामध्ये वर्तुळ काढायचं आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा मित्रांनो, याप्रमाणे आपण काढलं. ही काय असेल, बाग असेल, म्हणजे ही काय आहे, गार्डन असेल आणि त्याच्या भोवतीचा हा वर्तुळाकार रस्ता आहे आणि त्या बागेभोवती इतक्या मीटर रुंदीचा रस्ता काढलेला आहे. म्हणजेच हा एवढा जो रस्ता आहे तो किती आहे, 3.5 मीटर रुंदीचा आहे. म्हणजेच आपल्याला पूर्णतः या बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या किती मिळते तर ते काढायचं आहे. आणि बागेचा व्यास दिलेला आहे 84 दिलाय, म्हणजेच त्याच्या निम्मे त्रिज्या येतील. व्यास जर आपल्याला पूर्ण व्यास जर इतका 84 दिलाय तर त्रिज्या किती येणार, त्याच्या निम्मे म्हणजेच 42 मीटर येईल. म्हणजे पहा इकडे d इज इक्वल टू 84 दिलेला आहे, म्हणून त्रिज्या बरोबर 84 डिवाइड बाय 2 केले तर 42 मीटरचं काय येणार, त्रिज्या आली. आणि मोठा जो वर्तुळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक काय करायचं आहे, की मोठ्या वर्तुळाची 3 पॉइंट काय करायचं आहे, 5 ने त्रिज्या वाढणार आहे. म्हणजे इथे 5 आले, 42 मध्ये 3 मिळवले तर किती होतात, 45. 45.5 काय होणार आहे, त्याची लेंथ वाढणार आहे. म्हणून आपल्याला दोन्ही वर्तुळांचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. म्हणजे ही छोटी आर झाली. आणि मोठ्या वर्तुळाची आपण जर पूर्ण इथून अशी घेतली, ही पूर्ण जर आपण त्रिज्या घेतली, ही आर झाली. आणि ही मोठी आर जर घेतली तर ही मोठी आर बरोबर त्रिज्याला आपण 2 आर म्हणजे 2 त्रिज्या मिळाल्यात, म्हणून आपल्याला त्याप्रमाणे येईल. आपल्याला क्षेत्रफळ, रस्त्याचे क्षेत्रफळ विचारलं आहे, म्हणून आपल्याला इथे येईल रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाला काय करायचं आहे, वजा लहान क्षेत्रफळ करायचं आहे. म्हणजेच आरचा स्क्वेअर वजा आरचा स्क्वेअर असं करायचं आहे. वर्तुळ क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर
होतं मोठं वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. हिच्यामध्ये पाय आपण काय करूया, पाय कॉमन काढूया आणि इथे आर स्क्वेअर वजा आर स्क्वेअर असं करूया. हिच्यामध्ये आले 22 सप्तमांश आणि आर किती आहे 45.5 चा वर्ग वजा 42 चा स्क्वेअर. ह्याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. तुम्ही असं करू शकता किंवा आपल्याला वेगवेगळं म्हणजे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा, लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा आणि त्यांची वजाबाकी केली तरी चालते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल किंवा इथे आपल्याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग त्याप्रमाणे आपल्याला सोडवता येईल. तर थोडंसं कॅल्क्युलेशनला इथे जागा कमी पडते आहे. तर यामध्ये तुम्ही 45.5 चा वर्ग जर घेतला तर तो आपल्याला मिळतो 2070.25 आणि लहान वर्तुळाचा 42 चा वर्ग 42 चा स्क्वेअर 1764 आणि इथे आपल्याला काय करायचंय 22/7 आहेच. म्हणजे जर यांची वजाबाकी केली आपण तर ते उत्तर मिळतं आपल्याला गुणिले 306.25. यांची जर वजाबाकी केली तर इतकं मिळतं आणि जर याला पूर्ण भाग दिला तर 7×1 7 चोक 28 2 उरले 26 झाले 7 21 हा पॉइंटचा पॉइंट म्हणजे इथे 5 उरले 52 झाले 7 7 49 आणि 7 5 35 याप्रमाणे केला आणि ह्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 962.5 मीटर स्क्वेअर. आणि हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार. हेच काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि तो पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1 असेल. ह्याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता किंवा वर्तुळाच्या दोन्ही वर्तुळांचे वेगवेगळे क्षेत्रफळ काढा आणि त्यानंतर तुम्ही त्याची वजाबाकी करा. ह्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. जे तुम्हाला सोपं जाईल त्याप्रमाणे करा. किंवा आपल्याला एक इथे असं पण करता येईल पहा ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर असं जर असेल तर याचं सूत्र असतं ए प्लस बी इंटू ए मायनस बी. याप्रमाणे सुद्धा तुम्ही सोडवू शकता इथे. तर इथे 45.5 अधिक 42 करा आणि त्याला इथे 45.5 मायनस 42 म्हणजे याचं जे उत्तर येईल ते करा आणि वरतून आपल्याला 22/7 ला 22 म्हणजे पायने आपल्याला त्याला भाग द्यायचा आहे. हे जर सोडवलं आपण आणि याला 22/7 ने केलं तरी सुद्धा तुम्ही काय करता याचं उत्तर काढून आपल्याला उत्तर 962.5 उत्तर येऊ शकतं. याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडंसं फास्टली करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे 82 नंबरवरचा. आपल्याला याचा काय करायचा आहे क्यूब रूट काढायचा आहे म्हणजे घनमूळ काढायचं आहे. तर घनमूळ काढण्यासाठी आपण ट्रिक्स वापरायची आहे. ट्रिक्स कशी वापरायची बघा. तर यासाठी आपल्याला ट्रिक्स बघा कशी वापरायची आहे. हे उदाहरण आपल्याला ट्रिक्सने सोडवायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे 21952. तर याचा आपल्याला काय करायचं आहे क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजे इथे 0 पॉइंट आहे 0.0 पण आपण याचा आधी काढणार आहोत. तर यामध्ये हा दोनाचा घन किती येतो 8 येतो म्हणून इथे 8 करणार. त्याच्यानंतर हे काय करायचे 3 डिजिट आहेत ते कट करायचे. नंतर नंबर आहे 21 आहे. 21 तर कोणत्या दोन घनांच्या मध्ये येतो तर 21 पहा दोनाचा घन 8 होतो आणि 3चा घन 27 होतो. याच्यामध्ये आपल्याला काय येतो 21 येतो. त्याच्यातून स्मॉल नंबर इथे घ्यायचा. इथे 2 झाला म्हणजे हा संपूर्ण एवढा जो आहे त्याचा घनमूळ किंवा क्यूब रूट 28 आला आणि त्याच्या आधी आपल्याला 1 2 3 4 5 6 आहे म्हणून 1 2 3 त्याच्या निम्मे 1 2 3 इथे हे करून पॉइंट द्यायचा आणि इथे ह्याप्रमाणे आपल्याला 0.028 हे त्याचं आन्सर असणार आहे आणि ते उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक
सॉरी, इथे 1 2 3 4 5 6 दिलेला आहे, तर त्याच्या 6 म्हणजेच काय 2 2 2चा फरक, म्हणजे इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, तर 0.28, कारण दशांश चिन्हानंतर हे 2 घरं, म्हणजे हे 2 घरं, मग हे 2 घरं आणि हे 2 घरं, असे 6 घरं पुढे सरकतात, 6 प्लेस पुढे सरकतात, म्हणून उत्तर किती येईल 0.28 हे आन्सर असणार आहे, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ला. इथे थोडंसं नीट समजून घ्या की पॉइंट नंतर 6 डिजिट आहे, तर त्याला डिवाइड बाय 3 करायचं, कारण इथे घन आहे, म्हणजे पॉइंट नंतर 1 2 3 4 5 6 आहे, 6 ला घन करायचं आहे, म्हणजे 3ने जर भाग दिला आपल्याला तर 2 येतं, म्हणजे 2 घरं बॅक जाऊन आपल्याला उत्तर काढायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला 28 आले, 1 आणि 2 करून आपल्याला बॅक जायचं आहे आणि इथे पॉइंट ठेवायचा आहे, म्हणजे ते उत्तर येईल 0.28, आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याप्रमाणे आपल्याला ट्रिक्सने करायचं आहे. त्यानंतर पुढचं उत्तर आपण काय येतं प्रश्नाचं ते लगेच बघूया. 83 नंबरचा प्रश्न आहे, x³ प्लस x² मायनस x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय x² मायनस 1 मल्टीप्लाय बाय x² मायनस x प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय x³ प्लस 1. आता आपल्याला याची काय करायची, फोड करायची आहे आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. तर यामधून आपल्याला काय करायचं आहे, मी इथे वरती लिहून घेते, म्हणजे आपल्याला सोडवायला बरं पडेल. बघा, याप्रमाणे मी लिहून घेतलं इथे. आता इथे फोड करायची, याच्यामधून आपल्याला बाहेर काय निघतो, x² कॉमन निघतो, तर इथे x राहिला आणि इथे फक्त +1 राहिला. इथे यामधून जर आपण कॉमन काढला, -1 जर कॉमन काढला, तर यामध्ये x शिल्लक राहिला, इथे बाहेर मायनस चिन्ह केल्यामुळे आतमध्ये प्लस चिन्ह होईल, 1 होईल. त्यानंतर इथे आला x² -1 हे प्रमाणे आलं, गुणिले हे जसंच तसं ठेवलं, x² मायनस x प्लस 1 जर केला, त्यानंतर याची फोड केली तर x प्लस 1, म्हणजे याप्रमाणे सूत्र केलं तर इथे येतो x² मायनस x प्लस 1 येतो, इथे येईल +1, म्हणजे हे कट झालं, हे कट झालं. त्यानंतर यामधून आपल्याला हा कॉमन निघाला, म्हणजे x² -1 इंटू x प्लस 1 हा कॉमन निघाला, खाली x² -1 आहे, म्हणजेच आपल्याला पहा हे आणि हे कट झालं. त्यानंतर गुणाकारामध्ये इथे राहिला 1 अपॉन हा काय झाला, x प्लस 1 कॉमन राहिला, हा कट झाला, हा कट झाला, म्हणजे शेवटी आपल्याला उत्तर काय मिळालं, 1 मिळालं, आणि त्याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ह्याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 84 नंबरचा, 5x² प्लस 10x मायनस 175 या बहुपदीस आपल्याला x प्लस 7ने भागल्यास भागाकार आणि बाकी किती येते, याप्रमाणे करायचं आहे. आता याचा भागाकार जर आपल्याला करायचा असेल तर इथे मावणार नाही, म्हणून आपल्याला सेपरेट कागदावर करावा लागेल. तर आपण कागदावर लिहून घेऊया. हे पहा, याप्रमाणे मी लिहून घेतलं, आणि भागाकार करायचा असेल तर इथे फक्त x आहे आणि इथे 5x² आहे. मला ही टर्म कॅन्सल करायची, कट करायची आहे. तर काय करायचं, हा 5 जसाचा तसा मी वरती लिहिल, आणि इथे फक्त 1 घात असल्यामुळे आपण 1 घात लिहित नाही xचा, म्हणजे पॉवर x लिहित नाही, तर इथे x ची पॉवर 2 आहे, म्हणजे x चा घातांक 2 आहे, त्याच्यातून 1 वजा करायचा, म्हणजे x राहतो फक्त x. यांनी याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, 5 1 जा 5 राहिले, x आणि x² झाला, याप्रमाणे केलं. त्यानंतर याने प्लस, इथे पण प्लस साइन, इथे पण प्लस साइन, म्हणून इथे प्लस केलं, 5 7 जा 35 झाले, आणि हा x जसाचा तसा केला. यांची करायची सबट्रॅक्शन, पण सबट्रॅक्शन करताना कंपल्सरी आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह बदल करायचं आहे. हे अधिक आहे ते वजा केलं, हे अधिक आहे ते वजा केलं, म्हणजे याच्यामधून ही टर्म प्लस 5x² मायनस 5x केलं तर 0 येतो. आता हिच्यामध्ये पहा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 35 मधून काय करायचे, 35 मधून आपल्याला 10 मायनस केले तर 25 येतं, आणि हा x जसाचा तसा, मोठ्या संख्येचं चिन्ह, बिग नंबरचं साइन आहे मायनस, म्हणून मायनस दिलं. आता इथे x आला, इथे x आला, म्हणजे फक्त एक्स्ट्राचा काय उरला, वजा 25 आले, म्हणून मी इथे करेल वजा 25, आणि याला मल्टिपल केलं तर वजा 25x आला. यांची वजाबाकी करायची, म्हणजे इथे आपल्याला चिन्ह बदल करावं लागेल. त्यानंतर याने याला करायचं आहे, हे मायनस प्लस आहे, तर सॉरी, हे खालून आपल्याला, हे वरतून खाली आपल्याला उतरवायचे राहिले होते, मायनस इथे येईल, 25 7 175 होतात, म्हणजे हे 0 गेलं, आणि
हे पण 0 झालं, यांची वजाबाकीली 0 आली. आणि हेच काय असतं आपलं रिमाइंडर असतं. रिमाइंडर म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला बाकी म्हणतो. आणि हा जो आलेला असतो हा कोशंट असतो, म्हणजेच आपला मराठीमध्ये भागाकार असतो. कारण सेमी आणि इंग्रजी माध्यमाला भागाकाराला कोशंट म्हणतात याप्रमाणे. आणि आपल्याला भागाकार आणि बाकी अनुक्रमे विचारलेली आहे, म्हणजेच भागाकार आणि बाकी विचारलेला आहे, म्हणजेच रिमाइंडर आणि कोशंट विचारलंय. तर भागाकाराला 5x मायनस 25 आणि बाकी आली 0. याप्रमाणे जे उत्तर आहे आपल्याला तो पर्याय कुठे आहे, तर तो पर्याय आहे इथे पहा, याप्रमाणे आलाय 5x मायनस 25 आणि 0 बाकी आली, म्हणजेच त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर होतं. आता हेच उदाहरण आपण ट्रिक्सने सुद्धा करू शकतो. तर ट्रिक्सने कसं करता बघा, हे जर उत्तर मला ट्रिक्सने काढायचं असेल, म्हणजे अशा भागाकारामध्ये नसेल करायचं, तर मला ट्रिक्सने, मी इथेच ट्रिक्सने सांगते तुम्हाला की ट्रिक्स कशी करायची. बघा इथे ट्रिक्स आपण घेऊया की या उदाहरणाची ट्रिक्स कशी येईल. तर यामध्ये मला आपलं डिव्हिडंड काय दिलाय, म्हणजे भाज्य काय दिलेलं आहे, 5x² प्लस 10x वजा 175 दिलाय. तर त्याचा फक्त आपल्याला कोइफिशियंट घ्यायचा आहे. कोइफिशियंट इथे 5 आला, इथे 10 आला आणि इथे वजा 175 आला. म्हणजे इथे हे सगळे प्लस साईन आहे. प्लस साईन लिहा नाहीतर नाही लिहा, याप्रमाणे करायचं. आणि x प्लस 7 दिलेला आहे, म्हणजे इथे 0 कडून आपल्याला x ची किंमत काय करावी लागेल, हा प्लस 7 आहे इकडे जाताना, म्हणजे त्याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे बेरीज व्यस्त वजा 7 होतो. म्हणजे इथे मला वजा 7 ने काय करायचंय, डिव्हाइड करायचं आहे. तर यामध्ये पहा, यांचं पहिली जी संख्या असते ती तशीची तशी लिहायची आहे. त्यानंतर ह्यांचा काय करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं. 7×5 35 झाले आणि इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, इथे मायनसने काय केलं आपण गुणाकार, म्हणजे मायनस चिन्ह दिलं. तर 35 मधून 10 गेले, 25 आले आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह हे केलं. 25 हे मायनस मायनस काय झाले प्लस होतील. इथे 25 7 किती होतात, 175 होतं. याप्रमाणे केलं आणि हे याचं उत्तर वजाबाकी केली तर 0 आलं. आणि हीच काय असते, बाकी असते, म्हणजेच रिमाइंडर असतं. म्हणजेच उत्तर आपल्याला बाकी मिळालं. तर बाकी असलेलं पर्याय किती, हे आणि हे आहे. तर यामध्ये पहा इथे आलं, हा 25 जसाचा तसा लिहिला आणि हा 5 लिहिला, त्याच्या पुढे मी x लावला, म्हणजेच हा काय झाला, भागाकार झाला. म्हणजे 5x मायनस 25 भागाकार आला आणि 0 बाकी आली. याप्रमाणे ट्रिक्सने पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असा भागाकार जर कठीण वाटत असेल तर या ट्रिक्सने सुद्धा तुम्ही करू शकता. ही ट्रिक्स जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर येत्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रॅक्टिससाठी तुम्ही तुमच्या सराव संचामध्ये किंवा प्रॅक्टिससाठी तुमच्या टेक्स्टबुक मधले या धड्याखालचे जे भागाकाराचे प्रश्न असतील तर या पद्धतीने ट्रिक्सने सोडवून बघा, म्हणजेच तुम्हाला ती ट्रिक्स लवकर आत्मसात होईल आणि आपल्या वेळेची बचत होईल. याप्रमाणे करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 85 नंबरचा. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला गेस्ट पेपर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुम्हाला तो गेस्ट पेपर सुद्धा बघता येईल. त्याचबरोबर जर तुम्हाला 22 डिसेंबरची उत्तर सूची जर बघायची असेल तरी सुद्धा चॅनल सोबत राहा. आणि पुढे तुम्हाला याचाच उपयोग, जर तुम्ही स्कॉलरशिपला बसला असाल तर ह्या प्रश्नपत्रिकेचा आणि पुढच्या 22 तारखेच्या प्रश्नपत्रिकांचा, गेस्ट पेपरचा सगळ्यांचा उपयोग तुम्हाला 8वी स्कॉलरशिपसाठी होणारच आहे. प्लस 8वीला जशी NMMS परीक्षा असते आणि ते काही विद्यार्थी देऊ शकत नाहीत तर त्यांना MTS ची परीक्षा देता येते, ती एप्रिलमध्ये असते. त्यासाठी सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे भरपूर उपयोग होणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओज बघा. प्लेलिस्ट दिलेली आहे 8वी NMMS आणि MTS ची, त्याचबरोबर 8वी स्कॉलरशिपच्या दोन्ही प्लेलिस्ट दिल्या, तिच्यात भरपूर तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत. त्याचबरोबर मागील झालेल्या ओरिजिनल बोर्डाच्या पेपर्सचे पेपर सोल्युशन पण दिलेले आहेत, त्यामध्ये ट्रिक्स पण आहेत. नक्कीच त्याचा फायदा होईल. मित्रांनो, जवळजवळ आपल्याला 20-22 दिवस उरलेले आहेत, त्यामध्ये जर तुम्ही हे व्हिडिओज बघितले तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. चला तर पुढचं उदाहरण बघूया. जर 5m/6 + 3m/4 = 19/12 असेल तर m ची किंमत काढायची. आता हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की छेद समान करायला लागणार आहे. मी इथे लिहिते परत. यामध्ये सोडवताना पहा कसं करायचं आहे. 5m
अपॉन 6 प्लस 3m अपॉन 4 इज इक्वल टू 19 अपॉन 12. तर ह्यांची आधी बेरीज करायची. म्हणजेच काय करायचंय मला की इथे छेद समान करायचा आहे. म्हणजेच 6 आणि 4चा लसावी काढायचा, एलसीएम काढायचा आहे. 6 आणि 4चा एलसीएम किती होतो? 12 होतो. तर मला 12 येण्यासाठी याला कितीने गुणायचंय? 2 ने गुणायचंय आणि याला 3 ने गुणायचंय. ज्या वेळेला आपण डिनॉमिनेटरला म्हणजे छेदाला जेवढ्याच नंबर्सने गुणतो तेवढ्याच संख्येने आपल्याला वरती सुद्धा काय करायचं आहे? सेम नंबरने काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इथे काय झाले? 5 टू जा 10m प्लस 3 3 जा 9m आले आणि यांचा गुणाकार 6 टू जा 12, 4 टू 3 जा 12 आणि यांचा छेद समान केलेला आहे. म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल केलाय. ह्याप्रमाणे येईल हे 19 अपॉन 12 झालेला आहे. यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळते 19m मिळतं आणि याप्रमाणे इकडे 19 अपॉन 12 आला. हा 12चा मल्टिपल इन्व्हर्स म्हणजे इथे भागाकारात आहे तर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जाताना तो गुणाकारामध्ये जाईल. म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे, मल्टिपल इन्व्हर्स घ्यायचा आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे गेलं. इथे काय राहिलं? आता इथे लिहायला जागा नाही, मी इथे लिहिते 19m इज इक्वल टू 19 झाले. म्हणजेच m ची किंमत काढायची. m बरोबर 19 आणि हे मल्टिपल इन्व्हर्सला भागाकारात जातील म्हणजेच 19 होईल. आणि जर यांचा आपण भागाकार केला तर आपल्याला उत्तर 1 मिळतं. म्हणजे m ची किंमत किती आली? 1 आली. आणि तो पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 वर आहे आणि हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया. $86 नंबरचा प्रश्न आहे. एका गावात 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे. म्हणजे आपल्याला हे डाटा हँडलिंग आहे म्हणजे स्टॅटिस्टिक आलं. तर त्या सदस्यांचा मध्य काढा. मध्य काढा म्हणजेच काय? तर एक प्रकारे आपल्याला सरासरी काढायची असते. त्यासाठी आपल्याला हे उदाहरण सोडवताना आपल्याला XI आणि FI ची किंमत काढावी लागेल आणि समेशन काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? एक चार्ट बनवावा लागेल. बघा याप्रमाणे आपण केलं तर आपल्याला साधारण किती अंक दिलेत? 1 दिलाय, 2 दिलाय, 3 दिलाय, 4 दिलाय, 5 दिलाय. वरती काही नाहीये. म्हणजे याप्रमाणे मी लिहिलं 1 2 3 4 आणि 5 याप्रमाणे मी नंबर लिहून घेतले. आता 1 किती वेळा आलेला आहे? बघा 1 1 2 2 वेळा आलेला आहे. म्हणून मी इथे काय केलं? इथे 2 लिहिले आणि याच्या समोर 2 लिहिले. त्यानंतर इथे 5 दिलेत. 5 किती वेळा आलेत? 1 2 3 आणि 4 वेळा 5 आले. म्हणून 5च्या पुढे मी इथे 4 लिहिले. त्यानंतर पुढे आलेले आहेत 2 1 2 3. याप्रमाणे कट केलं तर आपला एकही नंबर काय होत नाही, सुटत नाही. म्हणजे 2 किती वेळा आलेले आहे? 3 वेळा आले. आता 3 किती वेळा आलेले आहे बघूया. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा आलेले आहे. म्हणजेच 3 6 वेळा आलेले आहे. त्याच्यानंतर शेवटचा राहिला 4 1 2 3 4 आणि 5 वेळा 4 आलेला आहे. ह्याप्रमाणे केलं. आता इथे यांचा गुणाकार करायचा म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला इकडे लिहायचं आहे. 2 1 जा 2 बे 1 बे, 3 2 जा 6 6 3 जा 18, 5 4 जा 20 आणि 5 4 जा 20. ह्याप्रमाणे केलं. ह्यांची बेरीज येते तर त्याला समेशन ऑफ XI FI करायचं आहे. यांची सगळ्यांची बेरीज करायची. 20 आणि 20 40, 40 आणि 10 किती झाले? 50, 50 आणि हे 10 60, 60 आणि 6 66. म्हणजे हे झाले 66. आणि आपल्याला काय करायचं? n ची किंमत काढायची आहे. म्हणजे n इज इक्वल टू यांची बेरीज जर केली तर 4 आणि 5 4 आणि 6 10 झाले. 10 आणि 5 15, 15 आणि 5 20. म्हणजे n ची किंमत 20 दिली. आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य म्हणजेच काय? आपल्याला ॲव्हरेज असतो म्हणजे सरासरी असते. मध्य बरोबर काय येईल? समेशन इंटू XI FI अपॉन n. यालाच आपण सरासरी पण म्हणू शकतो किंवा ॲव्हरेज पण म्हणू शकतो. आणि इंग्लिशमध्ये आपण जर त्याला म्हटलं तर काय येईल? त्याचा आपल्याला काय काढायचं आहे? तर मीन काढायचं आहे.
एकंदर, कारण आपल्यामध्ये हाच व्हिडिओ आपले इंग्लिश मिडियमचे फ्रेंड्स आणि सेमी माध्यमाचे पण फ्रेंड्स बघणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला किमती घालायच्या आहेत. 66/20 करायचं. म्हणजेच याप्रमाणे आपण जर भाग दिला याला, तर 2 ने भाग दिला तर किती होतात, 33/10 आला. म्हणजेच इथे काय येईल, 3.3. म्हणजे याच्यावर हे केला, एकावर 1 0, 1 घर मागे जाऊन इथे पॉईंट दिला, आणि हेच माझं काय असणार आहे, फुल अँड फायनल उत्तर असणार आहे. आणि तो पर्याय आहे, म्हणजे मीन मध्य किती आला आपला, पर्याय क्रमांक 1, 3.3. याप्रमाणे अगदी पटकन हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 87चा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण ऑनलाईन झूम ॲपवर सगळ्याच स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेत असतो. अगदी डेली क्लास असतो आपला 1 तासाचा. म्हणजे नवोदय स्कॉलरशिप, सैनिक स्कूल, NMMS, MTSC, मंथन, लक्षवेध, BDS, ऑलिम्पियाड, या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांचे आहेत. त्याचप्रमाणे आपण इतरही पोलीस भरती, तलाठी भरती, TETचे आपण क्लासेस घेत असतो. जर तुम्हाला आता तर तुमचा गेलेला आहे, पण तुमचे जर भाऊ बहीण किंवा शेजारचे असतील तर त्यांना नक्कीच हा संदेश देऊ शकता. जर त्यांना ऑनलाईन क्लास लावायचा असेल पुढच्या वर्षी तरी ते करू शकतात, किंवा आता 8वीच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा तुम्ही 2 महिन्यासाठी क्लास जॉईन करू शकता. चला इथे आपण पुढे बघूया. 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन इतकं दिलंय आणि त्यांचा मसावी इतका दिला असेल तर आपल्याला लहान संख्या शोधायची आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला ट्रिक्स करायची आहे की जे आपल्याला गुणाकार दिलेला आहे तर त्याला काय करायचं आहे, मसावीने काय द्यायचं आहे, भाग द्यायचा आहे. भाग दिल्यानंतर तर ह्याप्रमाणे भाग दिला तर बघा, 31 वजा 31, 31 वजा 31, 41, 41 मधून 37 मायनस केले तर किती उरतात, तर 4 उरतात. या 4वर मी 0 घेतलं तर 40 झाले. तर परत येईल 31 वजा 31, 40 मधून 37 गेले, 37 गेले तर 3 उरतात. परत 31 आले, हे 37 झाले. तर पुन्हा आपल्याला 31 वजा 31 म्हणजे उत्तर किती आलं, 111 आलं. आता हेच आपलं उत्तर आहे का नाही, तुम्हाला इथे जे दिलेलं असेल तर ते दिलेलं असेल. पण आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये जर आपण ही काय आहे, मूळ संख्या आली, जर याला आपले जर 2 भाग पाडले तर म्हणजे यांचा गुणाकार करण्यासाठी ही काय झाली, मोठी संख्या झाली 37 आणि 111. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला या 2 संख्या मिळतात. आणि सर्वात स्मॉल नंबर विचारलाय, सर्वात स्मॉल नंबर हा काय झाला, याप्रमाणे विचारलेला आहे. स्मॉल म्हणजे लहान संख्या आली आपल्याला, लहान संख्या. मोठी संख्या विचारली असती तर ही आली असती. मग कारण 37 काय आहे, प्राईम नंबर आहे, त्यामुळे आपल्याला ही बिग, जर तुम्हाला बिग नंबर विचारला असता, मोठी संख्या असती तर 111 आले असते, 101. पण आपल्याला स्मॉल नंबर विचारलाय आणि स्मॉल नंबर आहे पर्याय क्रमांक 2चं उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया. 88 नंबरचा क्वेश्चन आहे. 11 मीटर आणि 19 मीटर लांबीचे 2 विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती असेल. आता एक आपण आकृती जर काढायची झाली तर पहा, ही जर आपल्याला जमीन असेल आणि जमिनीवर काय आहे, 15 मीटर आणि 11 मीटर आणि 19 मीटर लांबीचे 2 विजेचे खांब आहेत. म्हणजे आधी आपण काय करायचंय, मोठा खांब घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की एक प्रकारे आपण असं घेतलं आणि विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर, इथे 15 मीटर अंतरावर असतील. हा आला 19 मीटरचा आणि दुसरा जर आपण इथे जर घेतला तो असेल 11 मीटरचा. तर आपल्याला काय विचारलंय की त्याचा वरचं दोन्हीचे जे टोकं आहेत ते जर आपण एकमेकाला जर जॉईन केले याप्रमाणे तर वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती, ही अशी करायला लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इथून आपल्याला हा जर असा केला तर आपल्याला इथे काय मिळतो, हा काटकोन त्रिकोण मिळतो. काटकोन त्रिकोण मिळतो तर इथे ही 11 आली, म्हणजे इथपर्यंत 11 आली. म्हणजेच काय येईल, 19 मधून 19 मायनस 11 केले तर किती शिल्लक राहतात, 8 होतात. म्हणजे ही एवढी जी बाजू आहे इथून जर आपण केली, ती इथून जर केली तर ही 8 आली आणि ही ऑलरेडी आपल्याला 15 दिलेलीच आहे.
8 आणि 15 दिली आणि ही बाजू काढायची आहे. जर तुम्हाला मगाशी पण आपल्याला पायथागोरस ट्रिपलेट आलं होतं, म्हणजे त्रिकूट आलं होतं. जर तुमचं पाठ असेल तर विदिन अ सेकंड मध्ये उत्तर निघेल. म्हणजेच इथे ट्रिपलेट असेल 8, 15 आणि 17 हे ट्रिपलेट असेल. म्हणजे आपल्याला त्याची तारेची लांबी म्हणजे एवढी किती असेल तर 17 मीटरची असेल आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर. आता तुम्हाला वाटेल की हे कसं काय आलं, तर करू शकता तुम्ही की हा कर्ण आला म्हणजे हायपोटेनियस आला, या दोन्ही लगतच्या बाजूंची म्हणजे ऍडजसंट साइडच्या वर्गांची बेरीज केली तर आपल्याला येतं म्हणजे 8चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला समजा आपण त्याला ABCD नाव दिलं, समजा इकडे A, B आणि C नाव दिलं तर आपल्याला AC स्क्वेअर मिळेल. 8चा स्क्वेअर येतो 64, 15चा स्क्वेअर येतो 225 येतो. यांची जर बेरीज केली 5 आणि 4 9 आले, 2 आणि हे 8 आले आणि हे 2 आले, तर याचा वर्ग म्हणजे स्क्वेअर रूट घेतला तर हा कोणाचा वर्ग आहे, म्हणजे इथे आपल्याला AC घ्यावा लागेल. म्हणून AC बरोबर किती आहे, तर स्क्वेअर काढायची पद्धत कशी आहे तुम्हाला माहितीच असेल. आत्ताच मागे पण आपण बघितलं मागच्या उदाहरणामध्ये, तर हा वर्ग आहे 17चा वर्ग आहे, म्हणून उत्तर येईल 17, 17. ह्याप्रमाणे आपल्याला करता येतं. एवढ्यामध्ये वेळ घालवायचा नाही. त्याचा स्क्वेअर करा, पुन्हा त्याचा बेरीज करा, स्क्वेअर रूट काढा. त्याच्यापेक्षा जर तुम्ही हे ट्रिपलेट जर पाठ करून ठेवले तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. जर तुम्हाला हे ट्रिपलेट्स कोणकोणते आहेत, कसे आहेत हे जर माहिती नसेल किंवा त्याचा एक व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच मी ट्रिपलेट असणारे एक व्हिडिओ नक्कीच करेल, जेणेकरून तुम्हाला ते जर म्हणजे साधारण परीक्षेमध्ये वारंवार येणारे ट्रिपलेट्स हे जास्त महत्वाचे. तसे तर ट्रिपलेट्स भरपूर आहेत, पण जर तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारणारे ट्रिपलेट्स जर हवे असतील तर ते मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवून देईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 89 नंबरचा. 10 म्हणजे हे आपल्याला काय आहे, चक्रवाढ व्याजावर आहे. 10 8% दराने, म्हणजे हा काय आला तुमचा रेट आला. इतके मुद्दलाचे म्हणजे मुद्दल म्हणजे P आलं. त्यानंतर 2 वर्षाचे म्हणजे N आला. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती, आपल्याला डिफरन्स विचारलाय. म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, सरळ व्याज काढावं लागेल, नंतर काय करावं लागेल, त्याचं चक्रवाढ व्याज काढावं लागेल. तर त्याच्यासाठी इथे आपल्याला एक हे उदाहरण काय आहे मावणार नाही. तर थोडंसं बघा, आपल्याला खालचं जे उदाहरण आहे आधी आपण ते सोडवून घेऊया, मग ते सोडवू म्हणजे खाली मला जागा मिळेल सोडवायला. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू म्हणजे 12 व्हर्टेक्स आणि 18 कडा असतील तर त्यांच्या पृष्ठांची संख्या किती. आता आपल्याला इथे काय विचारलं, त्यांच्या पृष्ठांची संख्या विचारलेली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यासाठी पटकन कसं काढता येईल, इथे आपल्याला हे व्हर्टेक्स विचारलेले आहेत, व्हर्टेक्स आहेत आणि हे एज आहे, एजेस आहे इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी. आणि इथे आपल्याला काय विचारलेले आहे, पृष्ठ विचारलेले आहेत, म्हणजेच काय सरफेस विचारले आहेत. सरफेस किती आहेत. मग त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे म्हणजे ट्रिक्स वापरायची आहे. ट्रिक्सनुसार आपल्याला काढता येतं काय की पृष्ठांची संख्या, पृष्ठ अधिक शिरोबिंदू बरोबर कडा अधिक 2 ह्याप्रमाणे आहे. तेच आपल्याला इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर त्याला काय म्हणता येईल, सरफेस, फेस म्हणजेच F करायचा प्लस व्हर्टेक्सचा म्हणजे फेस, सरफेसचा फेस किती आहेत त्याला व्हर्टेक्सचा V करायचा आणि एजेसचा कडांचा हे करायचा. म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल V इज इक्वल टू कडा म्हणजेच काय कॅपिटलमध्ये E प्लस 2. याच्यामध्ये जर मी किमती घातल्या तर आपल्याला फेसेस काढायचे आहेत, तेच दिलेले नाहीयेत. हे किती आहेत 12 दिलेले आहेत, इज इक्वल टू E किती दिलेले आहेत 18 प्लस 20 दिलेत, इकडे प्लस F आला. तर F बरोबर यांची बेरीज झाली 20, 20 मधून 20 मायनस 12 केले तर 8 येतात. म्हणजेच आपल्याला कडा किती आल्या, याला आपण कडा म्हणणार, कडा किती आल्या तर 8 आलं. आणि हेच माझं उत्तर असणार आहे फुल अँड फायनल ऑप्शन नंबर 3. ह्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं. आता आपल्याला हे
पहिलं जे आहे म्हणजे 89 वरचा प्रश्न आपल्याला जागा पाहिजे होती, तर त्याप्रमाणे आपण लिहून घेणार आहोत. इथे पहा, मी खाली इथे लिहिते. 89 नंबरचा क्वेश्चन आहे. 89 मध्ये आपल्याला आर दिलेला आहे, 8% दिले आहे. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल म दिलेला आहे, 20,000 दिलेला आहे. त्यानंतर एन दिलेला आहे म्हणजेच क दिलेला आहे आणि हा द असतो मराठीवाले. तर हिच्यामध्ये 2 वर्ष दिलाय. सिंपल इंटरेस्ट म्हणजे स व्याज बरोबर या सगळ्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे 20,000 गुणिले 8 मल्टिप्लाय बाय 2 आणि अपॉन 100. हे 2 शून्य झाले, हे 2 शून्य कट झाले. यांचा गुणाकार केला. 8 2 जा 16, 16 2 जा 32 आले आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे सरळ व्याज किती आलं, इतकं आलं. आता आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, सूत्र आहे P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेस टू N मायनस P करायचा आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला किमती जर घातल्या तर इथे 20,000 येतं इंटू 1 प्लस 8 अपॉन 100. N किती दिला, 2 वर्ष दिलेला आहे, वजा 20,000. आता ही संख्या मी सारखी सारखी लिहिणार नाही, मी सर्वात शेवटी लिहील. तर यामध्ये ह्याप्रमाणे केलं. याला जर मी रिड्यूस केलं तर 4 दुणे 8 होतात आणि इथे होतात 4 दुणे 8 आणि इथे 25 चोक 100 होतात. 25 एक 25 म्हणजे इथे मल्टिपल 25 1 जा 25, 25 प्लस 2 27 होतात आणि इथे 25 त्याचा वर्ग करायचा आहे आणि वजा हे 20,000 आहेच आहे. म्हणजेच इथे काय करायचं, 20,000 गुणिले 27 अपॉन 25 2 टाइम्स घ्यायचं आणि हे 20,000 तर असणारच आहे. म्हणजे याच्यामधून हे पूर्ण इच्यामधून आपल्याला वजा करायचे आहेत. तर यांच्यामध्ये का 25 एक 25, 25 8 जा 200 झाले, हे 200 झाले आणि वरती 2 शून्य केले. परत 25 एक 25, 25 दुणे 50, 25 त्रिक 75 होतात. म्हणजे इथे मी घेतले 5 उरले, इथे 5 घेतले, 25 दुणे 50 म्हणजे इथे झाले 32. म्हणजेच मला उत्तर काय मिळालं, 32 मल्टिप्लाय बाय 27 मल्टिप्लाय बाय 27. आणि या सगळ्यांमधून मला काय करायचं आहे, 20,000 काय करायचे आहेत, वजा करायचे. म्हणजे हे काय येईल, माझं कंपाऊंड इंटरेस्ट येईल. म्हणजेच काय, च व्याज येईल, च व्याज येईल. आता ह्यांचा जर गुणाकार आपण केला 27चा वर्ग म्हणजे याप्रमाणे आपल्याला मोठा गुणाकार करावा लागणार आहे. तर 27चा स्क्वेअर माझा पाठ असेल तर तुम्हाला पटकन करता येईल. तर याचा येतो 729. त्याला काय करायचंय, 32 ने जर मल्टिपल केलं तर त्याचं उत्तर येतं साधारण, त्याचं उत्तर बघा बरोबर 23,328 येतं. वजा 20,000 केले तर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, ह्यांची वजाबाकी करून उत्तर किती मिळतं मला, 3,328. आता काय विचारलंय प्रश्नामध्ये, प्रश्नामध्ये विचारलंय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक विचारलाय. फरक विचारलाय म्हणून आपल्याला इथे येईल फरक म्हणजेच डिफरन्स इज इक्वल टू 3328 मायनस आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती मिळालेला आहे, सिंपल इंटरेस्ट 3200 म्हणजे 3200 आला. याचं जर उत्तर करायचं झालं, यांची वजाबाकी केली तर इथे 28 येते आणि 3तून 2 गेले म्हणजे उत्तर किती आलं, 128. हे झालं उत्तर. आणि तो पर्याय आहे पहा, पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. मित्रांनो, एवढा जर तुम्हाला वेळ जर परीक्षेमध्ये दिला तर बाकीचे प्रश्न आपले राहून जातात. स्कॉलरशिपला जर घेतलं तर आपल्याला 50 प्रश्न 60 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. म्हणजे 1 तासामध्ये काय करायचे असतात, 50 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे एवढ्यामध्ये वेळ न घालवता मी एक छोटीशी ट्रिक्स सांगते. अशाच भरपूर ट्रिक्स आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात. तुम्हाला जर तुमचे छोटे भाऊ बहीण असतील नंतर मग 5वी किंवा 8वीला पुढच्या वर्षी येणार आहे, त्यांना जर क्लास लावायचा असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. इथे आपण ट्रिक्सने कसं सोडवायचं, आणि ही ट्रिक्स फक्त काय आहे, 2 वर्षासाठी आहे, कारण फक्त 2 वर्षासाठी दिलेली आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, 2:1 हा रेशो घ्यायचा आहे, याप्रमाणे करायचा आहे. आणि या 20,000चा 8% प्रमाणे 2 वेळा आपल्याला काय करायचं आहे,
व्याज काढायचं आहे. म्हणजे पहिले आपल्याला असं करायचं आहे, PR/100 घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पी किती दिलेत, 20,000 दिलेले आहेत. गुणिले 8 भागिले 100 जर केले तर हे 2 गेले, हे 2 गेले. 8 दुणे 16, इथे आले 16 आणि त्याच्यावर हे 2 शून्य, म्हणजेच किती मिळाले, 1600 उत्तर मिळालं. ते मी इथे 1600 केलं आणि यांचा गुणाकार जर केला, हे आपलं रफ वर्क असणार आहे. यांचा जर कुणा 16 टू 32 मिळाले याप्रमाणे. आणि आता याचे परत दुसरं आलेलं जे व्याज असेल त्याला परत आपल्याला 8% दराने किती होतात रक्कम ती काढायची. हे 2 गेले, हे 2 गेले. 16 × 8 = 2800, म्हणजे किती आले, 128 आले. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 128 आलं. आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. हा काय असतो, तुमचा सिंपल इंटरेस्ट असतो. पहिलं जे उत्तर असतं ते सिंपल इंटरेस्ट असतो. दुसरं जे यांची बेरीज केली तर 808, 0 + 2 2 आले, 2 आणि 1 3 झाले आणि 3, हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट. जर तुम्हाला 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं असतं, म्हणजे चक्रवाढ व्याज विचारलं असतं, तरी काढता आलं असतं. तुम्हाला सिंपल इंटरेस्ट विचारला असतं, म्हणजे सरळ व्याज असतं, तर हे सरळ व्याज असतं, हे आलं. आणि हे जे उत्तर आहे आपल्याला, हे जे उत्तर मिळालेलं आहे तो फरक आलेला आहे, डिफरन्स आहे, आणि तेच आपलं उत्तर आहे. म्हणजे बघा, एवढ्या याच्यामध्ये हा एवढा मोठं कॅल्क्युलेशन करत बसा आणि मग वजाबाकी करा, परत वजाबाकी करा, तिच्यामध्ये खूप वेळ जातो. तर ही ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल यापूर्वी तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना माहिती नसेल आणि त्यांना आवडली असेल आणि सोपी वाटली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याला तुम्ही काय म्हणजे चिंगूपणा करू नका, नक्कीच कमेंट करा. याप्रमाणे वेगवेगळ्या ट्रिक्स आणायला आम्हाला हुरूप मिळतो, वेगवेगळे व्हिडिओज बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळतं, त्याचा फायदा तुम्हालाच होतो. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशा प्रकारे आपला इथे NMMSचा 20 प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण 2024ला म्हणजेच किती 24 डिसेंबरला झालेल्या परीक्षेचं संपूर्ण सोल्युशन आपण इथे बघितलेलं. तुम्हाला माझा व्हिडिओ, माझे स्पष्टीकरण, माझ्या ट्रिक्स जर आवडल्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर गेस्ट पेपरसाठी आणि मॅथचा पेपर, SSTचा पेपर, सायन्सच्या पेपर्सचे आन्सर शीट याच पेपरची जर तुम्हाला बघायची असेल, म्हणजे ह्याच पेपरची जर तुम्हाला ही उत्तर सूची जर बघायची असेल संपूर्ण पेपरची, तर नक्कीच काय कराल, माझ्या चॅनल सोबत राहाल, माझं चॅनल सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉनला क्लिक कराल. चला तर आपण इथेच थांबतोय. तुमच्या 22 डिसेंबरच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत हीच देवाजवळ प्रार्थना. चला तर आपण इथेच थांबतो आहोत.